मी तुम्हाला खरं सांगू, माझा स्वभाव कसा आहे, मी विचारल्याशिवाय कोणालाच मार्गदर्शन करत. आणि आता वयाने कोणीच लहान नाही, त्याच्यामुळे मी विचारल्याशिवाय कोणालाही मार्गदर्शन करत नाही. माझ्या 2 मुलांना पण करत नाही, घरातल्या कुणालाच करत नाही. सगळ्यांनाच हे माहिती आहे, म्हणून आत्या सगळ्यांना आवडते आणि आत्या काही बोलत नाही. कोणाचे मला खरं फारसं माहिती नाही. मी काय संजय काकडेंना फारसं काही ओळखत नाही. वर्तमानपत्रात वगैरे ज्या काही बातम्या येतात तेव्हा माझ्या मतदारसंघात, काका तुम्हाला माहिती आहे, आपण जातो त्या दिलीप बराटेंच्या घराच्या अलीकडे त्यांची एक शेती आहे वगैरे, त्याच्यामुळे माझी काय फारशी ओळख नाही आणि मला काही फारसं माहिती नसतं या गोष्टी. असतील ना, पण मूळचे असतील ना, पण आता पुणेकर झाले ना, त्याच्यामुळे मला काय फारसा काय पुरंदर पण आपलंच आहे ना, आपले सगळे भावकी आहे तिकडे. पण कुठलेही असले तरी माझे फारसे काय त्यांच्याशी कधी संबंध आले नाही. आणि कुठल्या गटाने कुणाला तिकीट द्यावं आणि नाही द्यावं त्या गटाचा प्रश्न आहे ना. आपण कसं मी तुम्हाला खरं सांगू, नाही बघा, माझं कॉन्टॅक्ट हा सगळ्यांबरोबर वर्षभर असतो. म्हणजे पक्ष वेगळे झाले तरी घडामोडींचा काय संबंध, नाती कन्सिस्टंट असतात, ती काय ढगासारखी नसतात, आज आला गेला असं नसतं. नाही, माझी कुणाची भेट झाली नाही, माझी भेट झाली नाही. मी कुणाशी बोललेले नाही. ज्यांच्याशी मी रेग्युलरली बोलते त्यांच्याशी माझी बोलणी एनिवे होत असतात. आणि त्यांच्या गटात त्यांनी कुणाला तिकीट द्यायचं, योग्य अयोग्य, मला कोणी मक्तेदारी दिली आहे आणि मला वेळही नाही. मी खरंच तुम्हाला सांगते, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, पुढे येणारी आव्हानं, भाजीचा भाव तुम्ही बघताय किती झालेला आहे. सामान्य माणसांनी जगायचं कसं? एक MLCचं इलेक्शन तुम्हाला मोठी बातमी झाली, पण जो शेतकरी आज डिझेलसाठी तासन तास लातूर असेल, नंदुरबार असेल, हिंगोलीला उभा आहे, त्याचं बघायचं का यांचं एक MLCचं इलेक्शन बघायचं? हे बघा, आमच्या कुटुंबातले तर लोक आहेत आणि तुम्हाला माहिती आहे, आणि मी पहिल्यांदा नेहमीच म्हणते की कोणीही व्यक्ती 2 पैशाचंही जरा आपल्या बरोबर एकत्र काम केलं असेल त्या ऋणात आपण राहू. त्यामुळे माझं त्यांच्याबद्दल जरी गेल्या 2-3 वर्षात काही मतभेद, काही राजकीय मतभेद झाले असतील, पण मनभेद माझी कोणाशी कालही नव्हते, आजही नाही आणि उद्या नाही. आणि मी त्या गटातल्या 99% लोकांची माझा कॉन्टॅक्ट कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. त्याच्यात नवीन काय आणि त्याच्यात गैर काय? काल एका चॅनलच्या कार्यक्रमात सकाळी मी होते, दुपारी माननीय मुख्यमंत्री होते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात असं स्पष्टीकरण केलं की एखादा लाखाचा कमी जास्त असेल, कागद आत्ता माझ्याकडे नाहीये, माझ्या गाडीत आहे, मी तो तुम्हाला देईन सगळं. 1-2 कोटी, मला वाटतं 65 का 66 लाख महिलांना इलेक्शन झाल्या पैसे देण्यात आले. त्याच्यापैकी 1700 का 17 कोटी त्याचे असे निघाले, 17,000 कोटी, ज्यांना नोकऱ्या होत्या सरकारी, त्यांनी ते पैसे घेतले, पुरुषांनी पैसे घेतले असे. म्हणजे आता पुरुष सरकारी नोकरी, म्हणजे मला प्रश्न विचारायचा महाराष्ट्र सरकारला की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतले तेव्हा काय निकष लावले? इलेक्शन होतं, लोकसभाच्या नंतर ही स्कीम आली, मग विधानसभा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तोपर्यंत स्कीममध्ये हळूहळू कमतरता आली. आणि आता जवळपास त्यांचं वेबसाईट दाखवते 1,12 लाख. हे व्हेरीफाय करा, त्यांचा वेबसाईटचा नंबर आहे 1,12 लाख. पण सरकार म्हणते हा नंबर फ्रीज होईल 1,07 लाख. म्हणजे जवळपास शेवटी 1 कोटी महिला ज्यांचा फॉर्म भरला होता, त्यांना पैसे दिले होते. मला 3-4 प्रश्न सरकारला विचारायचे. एक तर 1 कोटी महिला, 80 लाख म्हणा, 1 कोटी म्हणा, जो काय नंबर त्यांना सरकारला मान्य असेल, कारण का त्यांच्याच वेबसाईटमध्ये तफावत. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीममध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे पुरुष डमी अकाउंट आहे, काय आहेत ते अकाउंट?
कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? हा पहिला मुद्दा. दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी SITची पण मागणी मागेही तुमच्या समोर केलेली आहे. तिसरा मुद्दा की याची रिकव्हरी कशी करणार? मी पैसे दिले, मग तुम्ही कुठल्या अकाउंटला पैसे दिले, कुणाला पैसे दिले? तर तुमचं म्हणणं KYC झालं नाही. मला प्रश्न पडतो, तुम्हाला आठवत असेल माननीय मोदीजींनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी कॅश हद्दपार पार करणार, आणि त्यांनी नोटबंदी केली होती. नोटबंदी झाली, सगळ्यांची जनधन अकाउंट झाली. अभिमानाने आम्हाला सांगायचे करोडो लोकांची जनधन, सगळे जे नॉन बँकिंग मधले 100% बँकिंग सिस्टम मध्ये आले जनधन योजना. आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आधार कार्ड काढलं होतं. गाव वाडी वस्ती आधार कार्ड मिळालं की नाही या देशात सगळ्यांना? हे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालेला उपक्रम. मग जनधन योजना ती पण चिदंबरम साहेबांची योजना आहे. पुढे मोदी साहेबांनी ती पुढे नेली, मान्य केली, पुढे केली नाही, पण ओरिजिनल ती जनधन योजना ही चिदंबरम साहेबांची, मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने. मग जनधन योजना आणि आधार कार्ड हे क्लब करून तुम्ही तीच यंत्रणा वापरून तुम्ही लाडकी बहीण योजना का नाही केली? हे इन्फ्रास्ट्रक्चर तर होतं ना. मग 1 कोटी म्हणा, 80 लाख म्हणा, माझं म्हणणं एकही चुकीचा असता कामा नये ना. मग ह्याला काय म्हणायचं? इलेक्टोरल भ्रष्टाचार म्हणायचा, बनवा बनवी म्हणायचा, आमचे जयंतराव म्हणाले तसं गरज करो. मला माहितीये काय ही योजना जी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवायची होती, हे सगळं राबवायला राज्य सरकार सक्षम वेळ घेतला असं वाटतं तुम्हाला? असा एक नोट येली आहे की जी मी माझ्या वाचनात आली, त्याचा मी अभ्यास करणार आहे. त्याच्यामुळे मी अजूनही माननीय मुख्यमंत्र्यांना इतक्यात पत्र लिहिणार नाहीये, पण मी थोडा डेटा केंद्र सरकारकडून घेणार आहे. कारण का आम्हाला जी माहिती आली आहे की केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियानचे आणि RTEचे पैसे येतात. ते RTEचे पैसे शिक्षकांना न देता, शाळांना न देता ते सर्व शिक्षा अभियानमध्ये जातात, आणि सर्व शिक्षा अभियानचे पैसे लाडकी बहीण योजनेला देतात. माझं म्हणणं आहे की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इतक्या वेळा बोलले, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्याच्याबद्दल की हा कायदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि मनमोहन सिंग साहेबांनी पुढे दिला, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात, की किती पैसे आले आणि किती खर्च करायचे, कुठली जी गॅप असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट डेफिसिट म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये फिस्कल मॅनेजमेंटचं जे काम चाललेलं आहे ते कसं चाललेलं आहे? मी गेले 2 वर्ष याच्याबद्दल बोलतो. मग का नाही वेळेवर पैसे येते? पगार वेळेवर होत नाहीत, सबसिडीज वेळेवर मिळत नाहीत, आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटी महिला तुम्ही कमी करता. महिला भ्रष्टाचार म्हणायचं तर काय म्हणायचं? फसवलंच ना तुम्ही महिलांना. मग याची जबाबदारी कोण घेणार? म्हणे स्कीम आम्ही चालू ठेवतो. स्कीम चालू ठेवताच आहे ना तुम्ही, पण त्याच्यात निकष लावून ज्या पद्धतीने महिला कमी करतायत ते अतिशय दुर्दैवी आहे, आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. हे महाराष्ट्रातही मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की त्यांनी महिला बाल कल्याणला याचे प्रश्न आम्ही जे मांडतोय ते माननीय मुख्यमंत्री एक मोठा राज्याचा भाऊ म्हणून त्यांनी त्या महिला बाल कल्याण डिपार्टमेंटकडून ही माहिती मागवली पाहिजे.